नमस्कार. सही ही केवढी इम्पॉर्टंट असते आपल्या आयुष्यामध्ये. सही म्हणजे आपली आयडेंटिटी असते. आपण जेव्हा एखादी सही करतो कुठेही, तेव्हा आपण कुठल्याही टर्म्स कंडिशन जे काही लिहिलेलं असतं ते आपण ॲक्सेप्ट करत असतो, त्याचा स्वीकार करत असतो. त्यामुळे सही करणं ही खूप अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सही करताना सावध राहायला पाहिजे. आता सावध राहायचं म्हणजे काय करायचं हे सांगतो तुम्हाला. आता आपण एखादं लोन घ्यायला जातो बँकेमध्ये, जसं दाखवलं इथे आपण बँकेत लोन घ्यायला जातो. आपल्याला लोनची गरज असते, त्यामुळे तो जो माणूस असतो तो जे काही सांगेल ते आपण ऐकतो, कारण आपल्याला लोनची गरज असते. आपलं ध्येय काय असतं की लोन मिळवणं, आणि मग तो जे काही सांगतो त्याला आपण वाहत जातो. आणि तो नवीन नवीन काहीतरी तुम्हाला सांगतो, त्याचं तुम्हाला काही माहीत नसतं आणि तुम्हाला वाटतं तो खरं सांगतोय. जगामध्ये आपल्याला फसवणारी माणसं खूप असतात, आणि नसली तरी सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं आहे की नाही. अशा वेळेला बरेच लोक काय करतात, सही करण्याची घाई करतात की लवकर सही कर, साहेब जागेवर नसणार, साहेब उद्या दिल्लीला जाणार आहेत, मग तुझं लोन आणि पुढे जाणार आहे. असं करत 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 तुम्हाला घाई करत असतं. पण घाई करायची नाही, लक्षात ठेवा. घाई केली की आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. म्हणून कुठेही सही करताना तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. लोन ही एक गोष्ट झाली, कुठलाही करार असू दे, आपण जेव्हा ॲग्रीमेंट्स करतो कुठली, तेव्हा पण ती नीट वाचली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी खूप लिहिलेल्या असतात आणि त्या आपण वाचत नाही. आणि मग जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा तुम्हाला त्या कंडिशन दाखवल्या जातात. लक्षात येतं मी काय म्हणतो ते. म्हणून सही करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट, लक्षात ठेवायची. कोणाच्याही बोलण्याला तुम्ही बळी पडू नका, कारण लोक जे सांगतात ते नेहमी मोठं करून सांगत असतात, जास्त सांगतात, जेणेकरून त्यांचं ते ॲग्रीमेंट पास व्हायला पाहिजे किंवा तुम्ही सही केली पाहिजे. म्हणून तुम्हाला मोठं करून सांगायची सवय असते लोकांना, समजलं ना. त्यामुळे तुम्हाला जे सांगतात ते लिहिलं आहे की नाही हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते लिहिले की हे तुम्हाला कन्सेशन आहे, तुम्हाला हे असं आहे तसं आहे, मग ते सगळं कंडिशन लिहिलेत की नाही बघणं गरजेचं नाही का? नाही तर मग उद्या ते तुम्हाला फसवतात. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सही करताना जबाबदारीने सावधपणे करणं गरजेचं आहे. अहो, सुशिक्षित लोकांना पण हे कळत नाही. आता आपण सगळे सुशिक्षित आहोत की नाही, पण आपण सुद्धा एवढ्या कंडिशन खूप असल्या की ते वाचायला जात नाही. एवढ्या वाचायला कोणाला वेळ आहे म्हणून आपण वाचत नाही. आणि हे काय स्टँडर्ड असणार असं समजून चालतो आपण. आणि मी अनुभवानंच बोलतोय का आपल्याला एवढ्या कंडिशन वाचायला वेळ पण नसतो. आपल्याला पण घाई असते, त्यांना पण घाई असते. पण ही घाई उपयोगाची नाही, लक्षात ठेवायचं. त्यांच्याकडनं वेळ मागून घ्यायचा. चांगल्या जाणकार माणसांना, नुसतं सुशिक्षित नाही, सुशिक्षित म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तो शिक्षण घेऊ शकतो, पण ह्या फील्डमधलं म्हणजे वकिली भाषा म्हणा किंवा ही भाषा समजणारा जाणकार माणसांना हे दाखवलं पाहिजे आणि नंतरच सही केली पाहिजे. त्यामुळे कुठेही सही करून तुम्ही फसून घेऊ नका आपल्याला, समजलं.